मुंबईतल्या मतदान केंद्रांवर मतदारांनी मूलभूत सुविधांच्या अभावाचा आरोप केला। याशिवाय ईव्हीएम मशीन स्लो झाल्याचा आरोप करत अनेक तास रांगेत उभं राहून काही मतदार मतदानाविनाच परतही गेले आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान रंगलाय। पाहूया हा एक रिपोर्ट। आपने वोटिंग किया अभी? नहीं किया, मैं जा रहा हूँ वापस। तो आप वोटिंग करने वाले हो? 100% एक बार और ट्राई करूंगा, पर ऐसा ही रहा दोपहर बाद भी या शाम को तो नहीं करेंगे। नाही तर ती आता ॲक्च्युअली म्हणत होती की मला मतदान हा प्रकार करायचाच नाहीये, इतकी ती फ्रस्ट्रेट झाली आहे कारण का ती तिचं हॉस्पिटल सोडून आली आहे ती एक दिवसासाठी फक्त। आखिर मेरी तबीयत खराब हुई तो मैंने पुलिस को रिक्वेस्ट किया मुझे जाने दीजिए। लोगों को तकलीफ तो हुई है, इसमें कोई शक नहीं है। नहीं, हम लोग वेट कर रहे थे क्योंकि वो मशीन खराब था, बीच में मशीन खराब हो गया, फिर मशीन वापस से लेके आना था, सो इट टुक रियली लॉन्ग। इट्स नॉट डन। आपको मालूम है कि 7 बजे वोटिंग शुरू होगी तो एक दिन पहले चेकअप करना चाहिए कि भाई सब चीज सही से चल रहा है। की वर्ष मतदान करतोय पण हे पहिल्यांदाच असं होतंय की रांगेमध्ये तुम्ही 3.5-4 तास उभे आहात। दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल। ही सुद्धा कुठली स्ट्रॅटेजी नाही ना असा आता मनात प्रश्न पडू लागलेला। जवळजवळ 2 तास झाले आता इथे उभा आहे, पण मतदान केल्याशिवाय घरी जाणार नाही। नियमानुसार जसं करायचं आहे तसं मशीन बरोबर लावलेले आहे, तिथे पण कोऑपरेशन चालू आहे। प्लीज मुंबईत अनेक मतदान केंद्रांवर मोठा गोंधळ उडाल्याचं मतदारांच्या नाराजीवरून दिसून आलं। 2 घंटा हो गया। कुठे मूलभूत सुविधांच्या त्रुटींचा आरोप झाला तर काही ठिकाणी 4-4 तास थांबूनही मतदानाचा नंबर आला नसल्याचा दावा मतदारांनी केला। अनेक मतदार काही तास रांगेत थांबून नंतर मतदानाविनाच घरी परतून गेले। जो मेरी फैमिली थी, मेरे फ्रेंड्स थे, मेरे नेबर हैं, दे आर स्टैंडिंग हियर सिंस 8 o'clock इन द मॉर्निंग और अभी नंबर आया उनका। स्टाफ भी कम है और बूथ भी कम है, मशीन्स भी कम है। नहीं किया, मैं जा रहा हूँ वापस। आप वोटिंग करने वाले हो? 100% एक बार और ट्राई करूंगा, पर ऐसा ही रहा दोपहर बाद भी या शाम को तो नहीं करेंगे। जहाँ वोटिंग हो रहा है वहाँ कोई पंखा नहीं है, आपके पास वहाँ पानी नहीं है, तो लोगों को तकलीफ तो हुई है। अगर आपकी मशीन नहीं चल रही है और रिप्लेसमेंट करने को 3 घंटे लगते हैं तो ये आपका वीक पॉइंट है। मैं 11 के पहले आई सर। अभी क्या टाइम हुआ भगवान जाने। आखिर मेरी तबीयत खराब हुई तो मैंने पुलिस को रिक्वेस्ट किया मुझे जाने दीजिए। मेरे ख्याल से इतनी आधा किलोमीटर की लाइन लगी हुई है, लोग परेशान हैं और लोग इंथुजियास्टिक कि वोट डाल के ही जाना है। और इस वक्त समय है खाने का, जबकि आप सोचिए कि 1:30 बजा है, 1:15 बजा है और इस वक्त भी लोग बेचारे तरस रहे कि हम वोट डालें लेकिन मशीन नहीं काम कर रही है, विच इज व्हेरी सैड। 9 वाजता आले सकाळी, ते पण आता तिथेच उभे आहेत आणि आता मला करायलाच नाही भेटलं आतापर्यंत। काही उत्साह होता का पहिलं हो मतदान? ऑब्वियसली होतं, फर्स्ट वोट होतं पण नाही पॉसिबल झालंय आतापर्यंत। मुंबऱ्यातही जाणून बुजून ईव्हीएम मशीन स्लो करण्यात आल्याचा आरोप झाला। या भागातही मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। कभी बोलते सर्वे डाउन है, कभी बोलते स्लो काम चल रहा है। सब बच्चे भी खड़े पानी कर रहे, पानी की भी सुविधा नहीं है, कुछ नहीं, मंडप डाले ऐसा करे उतना ही। आणि याच पिंपामध्ये पानी देखील नहीं है। भले ही कितना भी लेट हो लेकिन अपना अधिकार देके जाएंगे। कुछ भी कारण नहीं बता रहे, बस स्लो काम कर रहे हैं लोग। नहीं दे, टाइम यहाँ खत्म हो जाएगा, बंद कर देंगे तो पब्लिक वापस चली जाएगी, हम भी चले जाएंगे। 1.25 घंटे से अभी तो फिलहाल हम लोग खड़े हैं। 3 तास लोक उभे आहे। मी इथे सकाळ 6:45 वाजेपर्यंत। कळव्यात राहणारा माणूस त्याला विचारा 3 साडेतीन तास लागले लाईनीत उभं। अधिकारी मुद्दामून असं करतायत, गप्पा मारतायत, आतमध्ये हसतायत, खेळतायत, बिलकुल सिरियस नाहीत अधिकारी। आणि इथेच नाही तर कळव्यात सुद्धा तेच चालू आहे। 2 घंटा हो गया। पवईतला गोंधळ जेव्हा माध्यमांवर झळकू लागला तेव्हा निवडणूक अधिकारी स्पष्टीकरणासाठी पुढे आले। मात्र स्पष्टीकरणावेळी ते दिशाभूल करत असल्याचं सांगत रांगेत उभे असलेल्या मतदारांनी संताप व्यक्त केला। सगळ्यांना एकच सांगते, सिनियर सिटीजन खूप जास्त आहेत, मोस्टली 70+ जास्त आहेत, तर त्यांना हालचाल करायला थोडासा उशीर होतोय। बाकी कुठलाही इश्यू नाही आणि एकाच ठिकाणी फक्त मशीनचा प्रॉब्लेम झालेला। आमच्या टीमनी बरोबर नियमानुसार जसं करायचं आहे तसं मशीन बरोबर लावलेले आहे, तिथे पण कोऑपरेशन चालू आहे। प्लीज
आम्ही चेंज केले लेडीला, 1 तास नंतर चेंज केले लेडीला. एक दिवसाचं इलेक्शन, रॉंग लेडी बसली आतमध्ये 8 तास पासून. आता 2:30 वाजले, 6 वाजता संपणार आहे, तोपर्यंत आता चेंज केले लेडीला. आम्ही त्यांना फक्त रिक्वेस्ट करतात, आम्ही उभे आहेत ना, तसं तुम्ही पण उभं राहा आमच्या बरोबर. अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया कासव गतीने सुरू होती. त्यामुळे मतदान प्रक्रिया मुद्दाम स्लो करण्यामागे काही स्ट्रॅटेजी आहे का, असा आरोप विरोधकांनीच केलाय. पण ही स्ट्रॅटेजी आहे एवढं नक्की. 3.5 आणि 4 तास लागतात मतदानासाठी. 1300 आणि ते सुद्धा सिनियर सिटीजनवर ढकलून मोकळे होतात. यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय. कसं असतं, ऊन आहे, उन्हामध्ये बराच वेळ ते लाईनमध्ये उभे असतील आणि त्यामुळं उन्हामुळं थोडंसं डोकं गरम झालेलं असेल. दिलीप मामा आल्यानंतर जे लोक आनंदाने दिलीप मामाकडे पाहून जे आवाज देत होते, याच्यावरून त्यांचा पारा चढलेला असेल. बोरिवलीत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर मतदारांची लागलेली ही रांग बघा. तासनतास लोक रांगेत उभे राहिले. ही कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाबाहेरची रांग बघा. ही दहिसर पूर्व मधील मतदारांची रांग. बूथ के अंदर विंडोज बंद कर दिया है, कल हो गई है. कल मैं चेकिंग करके गया था, फैन की वजह से थोड़ा सा तकलीफ था. अभी भी 4 फैन मैंने हमने मंगाया है, कूलर भी लगाया है. गर्मी बहुत ज़्यादा है, लोगों की भीड़ एकदम उमड़ आई है. धूप बहुत होने वाली थी, इसके लोग वोटिंग देने के लिए बाहर आए. सवेरे जल्दी आए, इसके लिए थोड़ा तकलीफ हो गया, लेकिन हो जाएगा. अव्यवस्था का परिणाम ये हो रहा है कि लोग 2-2 घंटे से केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी इस वक्त इस बूथ के अंदर है. यहाँ पे 2 विधायक प्रकाश सुर्वे और प्रवीण दरेकर भी है. चुनाव आयोग की पूरी तरह से अव्यवस्था की वजह से उत्तर मुंबई के अशोक वन बूथ पर लोगों को भारी अव्यवस्था हुई है. लोग 2-2 घंटे से बूथ पे खड़े हुए हैं, जिसकी वजह से अपनी शिकायत दर्ज कराने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल खुद इस बूथ पे आए हुए हैं. आणि ही मालाडमधल्या एका मतदान केंद्राबाहेरची स्थिती. भायखळ्यात अमर घोलप नावाच्या मतदाराचं त्यानं मतदान करण्याआधीच त्याच्या नावे बोगस मतदान झालं होतं. यावर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनीच दमदाटी केल्याचा आरोप मतदारांनी केलाय. नाव अमर गोविंद घोलप, मी इथला स्थानिक निवासी. गेल्या 40 वर्ष मी इथेच राहतो वगैरे. तिथे मला गेल्यानंतर मला हे समजलं की माझं वोट हे अगोदरच झालेलं आहे. आणि उलट त्यांनी मला असं घाबरवण्याचा प्रयत्न केला, जर तुम्ही तुमचं नसेल वगैरे तर तुम्हाला 500 रुपये दंड पण होईल आणि 1 वर्षाची सजा पण होईल. म्हणजे एक प्रकारे मी वोटच नाही केलं पाहिजे, जे माझं ऑलरेडी बोगस झालेलं आहे. आणि ते बोलतात की बॅलेटवर कर, तर बॅलेटवर आजकाल घेतलं तर जात नाही, मग बॅलेट का. कल्याण डोंबिवलीत निलेश मोरे नावाचा तरुण प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच त्याच्या नावाने मतदान झालं होतं. मी निलेश प्रभाकर मोरे, राहायला डोंबिवली साई शता चाळीमध्ये राहतो. माझं या मतदान केंद्रावरती बोगस मतदान केलेलं आहे. मतदान क्रमांक 35 याच्यावरती माझं बोगस मतदान केंद्रावरती बोगस मतदान झालेलं आहे. ओशिवऱ्यातही असाच प्रकार घडला. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅलेट पेपरवर संबंधित व्यक्तीचं मतदान करून घेतलं. बोगस वोटिंग कसं नव्हतं, याचं डुप्लिकेशन झाले असेल, आपण टेंडर करतो बॅलेट पेपरवर केलं, काय हरकत नाही आहे. पण मग ते झालेलं आहे ना, त्यांचं खूप कसं आपल्याला हे होणार. आपण टेस्ट करतो ना, बॅलेट पेपरवर घेऊ नाही. पण टेंडर कमीत कमी 10 ते 15 लोकांना तुम्ही परत कसं झालं असं नाही विचारा ना. कुठे गेलं त्या. वरळीत अनेक मतदान सुरू होण्याआधीच लोक अनेक मतदान केंद्रावर जमले होते. मात्र प्रत्यक्ष मतदानाची वेळ सकाळी 7ची असूनही अनेक ठिकाणी मतदान हे 7:15ला सुरू झालं. नाशिकच्या सातपूर भागातल्या महादेववाडीत ईव्हीएम मधल्या बिघाडामुळे 1 तास मतदान बंद राहिलं.
मुंबईतल्या मानखुर्दमध्ये व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला. नवीन मशीन बसवून पुन्हा मतदान सुरू करण्यात आलं. मुलुंड पूर्वच्या यशवंत दोडे विद्यालयातही व्हीव्हीपॅट मशीन बंद पडलं. 15 मिनिटं या ठिकाणी खोळंबा झाला. मुलुंडमध्ये बूथ क्रमांक 126 वरचं ईव्हीएम बंद पडलं, ज्यामुळे इथेही काही काळ मतदान यंत्रणा खोळंबली. दिंडोरी आणि नांदगाव या भागातही काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात अर्धा तास ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं. मतदारांचे हाल झाल्यानंतर या ठिकाणी अर्धा तास वेळ वाढवून देण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. ठाण्यातल्या नौपाडा भागातही जवळपास 1.25 तास ईव्हीएम मशीन बंद राहिलं. एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून याबद्दल 1 तास मतदानाची वेळ वाढवून देण्याचं आवाहन केलं. सिन्नरमधल्या मतदान केंद्र क्रमांक 168 मध्ये फक्त 2 मतं पडल्यानंतरच ईव्हीएम बंद पडलं. सकाळी 7:15च्या दरम्यानच हा प्रकार घडला. पालघरमध्ये सफाळे पश्चिममध्येही ईव्हीएम बंद पडल्यानं लांबच लांब रांगा लागल्या. सफाळे पश्चिममधल्या दातीवरी बूथ क्रमांक 232 वर हा प्रकार घडला. दिंडोरी लोकसभेतल्या सावरगाव चिंचोडी खुर्द इथलीही ईव्हीएम मशीन खराब झाली. या ठिकाणी तासभर मतदान प्रक्रिया बंद होती. भिवंडी लोकसभेतील कल्याण पश्चिममध्ये अनेक मतदारांची नावं यादीतून गहाळ होती. त्यामुळे मतदारांनी गोंधळ घालत इथे ठिय्या आंदोलन केलं. धुळे शहरातल्या LM सरदार उर्दू हायस्कूलमध्येही ईव्हीएम बंद पडलं. मतदान सुरू झाल्यानंतरही इथलं ईव्हीएम ऍक्टिव्हच होत नसल्याचा आरोप झाला. तिकडे नाशकात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मतदानाआधी ईव्हीएमला हार घातल्यानं त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला. हा सर्व चुकीचा मुद्दा आहे. बाबांनी ईव्हीएमची पूजा केली, ईव्हीएमला हार सुद्धा घातलेला नाही. हार जो कवर आहे, कवर त्या कवर भारतमातेचं चित्र होतं आणि म्हणून त्या भारतमातेला एक आमचा भाव म्हणून त्याचा आम्ही चढवला. फक्त लक्षात घ्या, पूजा केली नाही, फक्त ठेवून दिला. एका मतदान केंद्रावर शांतिगिरी महाराजांच्या नावानं त्यांचे सहकारी चिठ्ठ्या वाटत असल्यानं जनेश्वर महाराज नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं गेलं. ताडदेवच्या भाऊसाहेब हिरे विद्यालयात मतदान केल्यानंतर चिन्हासमोरच L आकाराची साईन येत होती. अनेक जणांसोबत असा प्रकार घडल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित मशीन बदलवलं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.